अंशूचे पप्पा कधीच वेळ काळ बघत नाही. हॅलो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ना की जी तुमची लहानपणाची आठवण किंवा आता जरी तुम्ही जर खात असणार तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं की आम्ही हे बनवतो म्हणून. तर आज असं काही दाखवणार आहे तुम्हाला. त्या अगोदर मला इकडे नाश्त्याची तयारी करायची होती, ती मी इकडे करून घेतली. पाणी खूप दिवसानंतर म्हणजे 10 दिवसानंतर आलेलं होतं ते. पाण्याचा कलर तर बघा कसा आहे. इतक्या दिवसांनी पाणी सोडलं आणि ते सुद्धा असं होतं. त्यानंतर मला एवढ्या रात्रीचा अंशूचे बाबा बोलले की दळण कर म्हणे. आता मला एक सांगा, तुम्ही 10 वाजलेले होते तेवढ्या रात्रीचं मला म्हणताय ते दळण कर. मी शेवटी केलंच ते आणि त्यांना दिलं. आणि मला इकडे ना गोडमध्ये इकडे गोड बनवायचं होतं रात्रीच्या जेवणामध्ये. म्हटलं चला काहीतरी बनवूया. तर माझ्याकडे खूप साऱ्या पोळ्या पडलेल्या होत्या, त्यास मी इकडे तुकडे करून घेतले. गुळ माझ्याकडून काही कुठला जात नव्हता, म्हणजे ठेचला जात नव्हता, म्हणून मी त्याला किसूनच घेतला. रात्रीच्या जेवणानंतर थोडी इच्छा झाली गोड खाण्याची म्हणून हे बनवलं. तर तुम्ही सुद्धा हे बनवत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी ना डिस्पेन्सर मागवलेलं होतं, खूप दिवसापासून वापरते मी, खूप छान आहे. तुम्हालाही जर पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा. या रेसिपीचं नाव माहिती असेल नक्की मला सांगा. ओके, बाय.